मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन 29 तारखेला होणार आहे. खरं तर मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत आणि राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अनेक नेते आणि कार्यकर्ते पुढे येत आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव आपल्यासोबत आहेत. खासदार साहेब, जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहे. काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी सोबत बैठक झाल्यानंतर जरांगे पाटलांनी असं विधान केलं की कोणाही हालतीत मुंबईला जाणारच आहेत. कसं पाहतात त्यांच्या 29 तारखेच्या आंदोलनाच्या अनुषंगाने? बघा, पहिले तर मराठा समाजाची जी भूमिका आहे आणि ज्या भूमिकेतून जरांगे पाटलांनी पुढाकार घेऊन मराठा समाजासाठी एक जनआंदोलन उभं केले, त्यामध्ये सहभागी होणं हे प्रत्येक मराठा समाजातल्या नागरिकाचं कर्तव्य असं मला वाटतं. शेवटी सगळे समाज एकत्र येऊन काम करतात, पण त्यांना कोणी जातीवाद म्हणत नाही. पण मराठा समाज एका जागी आला की तू जातीवादी असं म्हणलं जाते. शेवटी समाजातल्या गरीब लोकांच्या उत्कर्षासाठी, सामान्य परिवारातल्या लोकांना जर त्या आरक्षणामुळे जर त्याच्या जीवनामध्ये क्रांती घडत असेल आणि त्याच्या जीवनामध्ये चांगली क्रांती घडून आणण्यासाठी जर समाजातले काही लोक पुढे येऊन आंदोलन करीत असतील, तर अशा आंदोलनकर्त्याच्या पाठीशी समाजानं उभं राहावं. हे कुठल्याही धर्माचं असो, ते त्याचं कर्तव्य असं मला ह्या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं. म्हणून मी जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह आहे आणि सगळ्या समाजाला दिशा देणारी आहे. आम्ही मराठा समाजाचं एकवटून काही आंदोलन करत असतो तर आम्ही दुसऱ्या समाजाचा द्वेष करत नाहीये. आम्हाला दुसऱ्या समाजाचा द्वेष करायची गरज नाही. आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. आणि जे ओबीसी, विदर्भामध्ये ओबीसी आहेत, कोकणात आहेत, पश्चिम महाराष्ट्रात आहेत, खानदेशात आहेत, मराठा समाजाला आरक्षण आहे ना. मग इथं मराठा समाजाला द्यायला वेगळं वाटायची काय गरज आहे? आम्ही तुमच्या ताटातलं काही मागणार नाही, पण आम्हाला जे आहे ते जर आम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो तर तुम्ही आमच्या संघ जातीवादी म्हणून आम्हाला हिनवण्याचं कारण नाही. कारण तो लोकशाहीमध्ये आपल्याला दिलेला तो नैतिक अधिकार आहे आणि त्या नैतिक अधिकाराच्या माध्यमातून मराठा समाज रस्त्यावर उतरून या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करतोय. ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सद्सद्विवेक बुद्धीचा विचार करून कुठल्याही समाजाला आपला तुपला न करता त्यांचा जो अधिकार आहे तो त्यांना देण्यासाठी कुठेही मागं पुढे बघू नये आणि ही धगधगत साताचं वातावरण ठेवू नये. कारण शेवटी इथं काय व्हायला लागलं की इतर समाजातल्या लोकांना वाटतं जसं की आमचं हिरावून घेणार आहे. तुमचं हिरावून घेणार नाही बाबा. तुमच्या ताटातलं आम्ही ज्या दिवशी घेऊ त्या दिवशी तुमच्या आरोपाला आम्ही दोषी असू, पण आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. तुमच्या घरचं मागत नाही, तुमच्या ताटातलं मागत नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला वेगळ्या नजरेनं बघायचं कारण नाही. आता काही लोक भू 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 चालू आहे जरांगे पाटलाच्या अंगावर. अरे पण जरांगे पाटील काही वैयक्तिक काही मागतात का तुम्हाला? जरांगे पाटलाची भूमिका ही समाजासाठी आहे आणि ती स्वागतार्ह आहे आणि त्या गोष्टीचं मी खासदार म्हणून समर्थन करतो. मी जरांगे पाटलांनी घेतलेल्या भूमिकेच्या समरणार्थ त्यांच्यासोबत मी इथून आंदोलनामध्ये उतरणार आहे आणि सगळ्या समाज बांधवांना विनंती करणार आहे की कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, मागे पुढे न पाहता, ही वेळ समाजाच्या हितासाठी काही करण्याची आहे आणि त्यासाठी कोणीही अपेक्षा ठेवू नये की मला कोणीतरी बोलवील, मला कोणी गाडी देईल, घोडी देईल, कोणी काही व्यवस्था करेल. काय व्यवस्था करायची नाही. अरे तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाची. तुला ह्या आंदोलनात सहभागी व्हायचंय, ते समाज म्हणून व्हायचंय. त्यामुळे आपण कुठलीही अपेक्षा करू नका आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे ह्यामध्ये जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणाने उभं टाकावं अशा स्वरूपाचं आव्हान मी या ठिकाणी समाज बांधवांना करतो. तुम्ही म्हणले की अनेक लोक जरांगे पाटलांवर टीका करतायत. आपण पाहतोय ओबीसी नेते आहे लक्ष्मण हाके, सातत्यानं ते त्यांच्यावरती टीका करत आहेत. काय वाटतं तुम्हाला त्यांच्या टीकेबद्दल? मी लक्ष्मण हाकेंविषयी जास्त बोलणार नाही. शेवटी लोकशाही आहे. परंतु हाके, जरांगे पाटील आंदोलनाला निघाले की हाकेला जाग येते. 12 महिने तुम्हाला पडलेले आहेत, कधीही आंदोलन करा तुम्ही, तुम्हाला कोणी नको म्हणले का? पण जरांगे पाटलानं सुरू केलं की तुम्हाला हुकी येते. तुम्हाला आंदोलन करावं वाटते जरांगे पाटीलचं आंदोलन सुरू झाल्यावर, का तुम्हाला कोणी करा म्हणतंय, हे सुद्धा संशोधनाचा विषय. मला वाटतं लक्ष्मण हाके काही स्वतःच्या विचारानं ह्या आंदोलनात सहभागी झाले नसावेत. त्यांना कोणीतरी पुश करणार आहे. कालपर्यंत कोणी जरांगे पाटलाविषयी बोलत नव्हतं. जरांगे पाटलाने आंदोलनाची भूमिका घेतली की सगळेच काव 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 करायला सुरू झाले. अरे पण कशासाठी? जरांगे पाटील काही स्वतः तुम्हाला काही धापाच मागायला लागलेत? जरांगे पाटील समाजाच्या हितासाठी जर रस्त्यावर येत असतील आणि त्याचा समाजानं समर्थन करावं का नाही करावं हा समाजाचा विषय आहे.
त्यामुळे तुम्ही भुगायची काय गरज आहे? म्हणून ह्या बाडग्यांनी विनाकारण जरांगे पाटलाविषयी भुकू नये आणि स्वतःची प्रतिमा मलिन करून घेऊ नये. मी हाके साहेबांनाही विनंती करीन की साहेब, जरांगे पाटील जे बी काही मागणी करतायत ते सरकारकडे करतायत आणि सरकारला काही तुमचं काढून घ्या ना आम्हाला द्या असं त्यांनी काही मागणी केलेली नाही. आमच्या हक्काचं आम्हाला द्या, त्यांच्या हक्काचं त्यांना ठेवा, ह्याच्यापेक्षा काही वेगळं भूमिका असू शकते का? पण प्रत्येक गोष्टीला तुम्ही त्याला जातीचा रंग द्यायचा, जातीचं रूप द्यायचं आणि आम्ही कसे वेगळे आहोत, तुम्ही कसे वेगळे आहेत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आता कव्हर करणार आहेत. आता एखादी क्रांती झाल्यावरच तुम्हाला जाग येणार आहे का? म्हणून माझी सगळ्या जरांगे पाटलाला द्वेष करणाऱ्या नेत्यांना माझी विनंती असणार आहे की जरांगे पाटील जी भूमिका घेऊन रस्त्यावर उतरलेत त्या भूमिकेचं तुम्हाला समर्थन करता आलं तर करा. कदाचित तुम्हाला समर्थन करायचं नसेल तर किमान विरोध तरी करू नका, एवढी हात जोडून विनंती. धन्यवाद. त्यांचं असं म्हणणं आहे की खासदार आमदार जरांगे पाटलांना 10-10, 20-20 लाख रुपये देऊन आंदोलनाला मदत करतायत. लक्ष्मण हाके म्हणतायत. बघा, उद्या गणपती आहे, त्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जरांगे पाटलांनी कोणालाही 1 रुपया मागितलेला नाही आणि ते आयुष्यातही कधी मागणार नाहीत, ते मला खात्रीबाई तुम्हाला सांगतो. आणि आम्हाला गाड्या मागणारे बरेच जण फोन आले कार्यकर्ते गावागावातून की आम्हाला गाड्या द्या, गाड्या. मी म्हणलं बाबा गाडी मी देऊ शकत नाही. मी कोणाकोणाला गाडी देणार आहे? 10 गाड्या दिल्या, 5-25 दिल्या, ठीक आहे. प्रत्येक जण गावातला माणूस येतो, शहरातला येतो, आम्हाला गाडी द्या, आम्हाला गाडी द्या. मी म्हणलं हे आंदोलन समाजाचं आहे, हा लढा समाजाचा आहे आणि ज्याला वाटते की समाजाच्या हितासाठी काही करायचंय त्यानं स्वतः सहभागी व्हावं, कोणाला गाड्या मागू नये. ही भूमिका जरांगे पाटलाची आहे, तीच आमची आहे. आणि जरांगे पाटील कोणाच्या पैशावर रस्त्यावर उतरणारा माणूस नाहीये. ईश्वराने त्याला तेवढी मोठी देण दिलेली आहे. एका हाकेवर त्याचा समाज गोळा होतो, हे त्याच्यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कोणती असू शकत नाही. तुमच्याकडे अनेकाकडे पैसे आहेत पण तुम्ही पैशाने माणसं नाही गोळा करू शकत, पण तुम स्वतःच्या कर्तृत्वानं माणसं गोळा करतो, ही मोठी ताकद ईश्वराने त्यांना दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कोणी वाकडं तिकडे काही बोलून विनाकारण स्वतःची फजिती करून घेऊ नका. दुसरा एक असं महत्वाचा विषय की सरकार खरं तर आता प्रयत्न करत आहेत. काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची OSD अंतर्वेलीला गेले, जरांगे पाटलांना ते भेटले. उद्याच उपसमितीची बैठक आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात. सरकारला बैठक घेण्यासाठी जरांगे पाटलांना कन्व्हिन्स करण्यासाठी उशीर केला असं वाटतं सरकारला? ठीक आहे ना, कसं असते, जोपर्यंत धग काय आहे त्या आंदोलनाची ह्याची ऊब जोपर्यंत पुढाऱ्याला लागत नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा जाग येत नाही. त्यामुळे आता देर आहे दुरुस्त आहे. माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच विनंती असणार आहे की जे सत्य आहे, बघा सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. त्यामुळे सत्य जे असेल आणि खरंच तुमच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी सद्भावना असेल तर तुम्ही त्यासाठी 2 पावलं पुढे यावं, आम्ही 2 पावलं मागे जाऊ. जरांगे पाटील तुमच्या भूमिकेशी सहमत असतील, फक्त तुम्ही समाजाच्या हिताचा निर्णय घेण्याची तयारी ठेवा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. खासदार संजय जाधव होते. खरं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनात त्यांनी मनाच्या अंतकरणानं कुठंतरी पाठिंबा दिलाय, तर मुख्यमंत्र्यांनी 2 पाऊल पुढे यावं असं त्यांनी यावेळी विधान केलं. तर जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्यांनाही खासदार जाधव यांनी चोख प्रत्युत्तर या निमित्तानं दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.